कामानिमित्त राहायचा नवरा कामानिमित्त बाहेर राहायचा आणि बायको कायम घरी बॉयफ्रेंडला बोलायची आणि शेवटी मुंजई देशात अनैतिक संबंधाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत आणि प्रत्येक दिवशी विविध प्रकारच्या घटना समोर येत आहेत। यातच अनैतिक संबंध हत्या आणि आत्महत्येच्या घटनाही समोर घडत आहेत। तर यातच आणखीन एक घटनादायक घटना समोर आली आहे। त्यामुळे घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। तर काय आहे ही घटना? एका महिलेचे पती घराबाहेर राहून मजुरी करत होता, मात्र त्याच वेळी पती कामावर बाहेर जायचा आणि पत्नी आपल्या प्रियकराला गुपचूप घरी बोलून घ्यायची आणि प्रियकरही प्रेयसींच्या बोलल्यावर लगेच यायचा। हा प्रकार अनेक दिवस चालला, मात्र एक दिवस असं घडलं की ज्यांची या दोन्ही प्रियकर आणि प्रेयसीने कल्पना केली नव्हती। एक दिवस जेव्हा प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीच्या घरी तिला भेटायला बोलवले होते, त्याच वेळी गावकऱ्याची नजर त्यांच्यावर पडली। मग गावकऱ्यांनी या दोन्ही जणांना फार वाईट अवस्था केली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत झाला आहे। ही घटना जुमई जिल्ह्यातील खैरा पोलीस ठाणे हद्दीतील गोसाईहिळी गावातील असल्याचे सांगितले जात आहे आणि गोसाईहिळ गावातील एका महिलेचा पती बाहेर गावी राहून काम करायचा, मात्र पती घरी नसताना ही महिला आपल्या प्रियकराला घरी बोलायची आणि प्रियकरही गुपचूप महिलेच्या घरी पोहोचायचा। एक दिवस गावकऱ्यांनी या दोघांना रंगेहात पकडले आणि जोरदार मारहाण केली। कुणी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल करून दिला। हा व्हिडिओ लोकल 18च्या टीमकडे आहे, मात्र लोकल 18च्या व्हिडिओबाबत कोणता दावा करत नाही असे सांगितले जात आहे। हा व्हिडिओ 10 दिवस जुना आहे। गावकऱ्यांनी सांगितले की महिला कोणत्या तरी कामाच्या निमित्त कोर्टात जायची आणि त्याच ठिकाणी असणाऱ्या मैलपूर येथील एका तरुणासोबत तिचा संबंध झाला आणि त्या दोघांमध्ये प्रेम झाले। त्या दोघांचे प्रेम झाल्यानंतर हे दोन्ही जण एकमेकाच्या जवळ आले आणि पतीच्या बाहेर राहण्याचा फायदा घेत महिला आपल्या आणि घरी बोलायची। हा सर्व प्रकार अनेक दिवस चालत राहिला। एक दिवस गावकऱ्यांनी या दोघांना पकडले आणि त्यांना जोरदार मारहाण केली असे सांगितले जात आहे आणि या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली होती, मात्र दोन्हीच्या बाजूच्या वतीने कोणीही लिखित तक्रार केलेली नाही। समझोता केल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आलेले आहे आणि पोलिसांनी याबाबत कोणताही दावा केलेला नाही आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे।